पुण्यामधील हिवरे गावात एक असं प्राचीन मंदिर आहे जे कोणालाच माहित नाहीये. येथे गाडी बाजूला लावताच नारळाच्या झाडाच्या पानांमधून मंदिराचा कळस दिसू लागला. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे शिव मंदिर अतिशय सुंदर आणि शांत आहे. मंदिरात प्रवेश करताच समोर नंदी मंडप दिसतो. काळ्या पाषाणात बनलेला हा नंदी अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. मंदिरात प्रवेश करताच मला कासव आणि सुंदर शिवलिंग दिसले. मंदिरात खूप शांतता होती, ज्यामुळे मला खूप छान वाटले. या मंदिराच्या बाजूलाच एक शिव मंदिर आहे जिथे नंदी महाराज आणि शिवलिंग आहेत. इथेच एक मोठा दीपस्तंभही आहे जो खूप सुंदर दिसतो. हे मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणात बांधलेले आहे. मंदिराच्या आजूबाजूला खूप झाडे आहेत, ज्यामुळे या मंदिराचे सौंदर्य अजूनच खुलून येते. मंदिराबाहेर गोमुख आहे, जिथून शिवलिंगावरचे पाणी बाहेर येते. मंदिराच्या बाहेर एक झाड जळलेल्या अवस्थेत होते, पण त्याचे कारण मला समजले नाही. पुण्याजवळील सासवड रस्त्यावरील हिवरे गावातील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर हे पेशवेकालीन ऐतिहासिक मंदिर आहे. पुण्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर बसलेले हे मंदिर सासवडच्या 5 किलोमीटर आधी आहे. हे प्राचीन मंदिर तुम्हाला माहित होते की नाही, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.